हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी। तर चला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण रात्रभर पाण्यामध्ये काळे चणे भिजत घालूया आणि एक 5-6 तासानंतर त्याला एक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि त्याला कुकरला एक 6-7 शिट्ट्या करून घेऊया। आता तोपर्यंत आपण त्याचं एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी एक मध्यम आकाराची 2 कांदे घेतले आहे, त्याला आपण कट करून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व कांदा उभा कट करून घेतला। त्याला एका डिशमध्ये काढून घेऊया। आता आपण एक टोमॅटो घेऊया आणि त्यालाही उभंच कट करून घेऊया। टोमॅटोलाही एका डिशमध्ये काढून घेऊया। यानंतर आपल्या कुकरच्या शिट्ट्याही कंप्लीट झाल्या आहे, त्याला बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत मिरची, लसूण आणि थोडंसं मीठ घालून एक वाटण तयार करून घेऊया। आता गॅसवर एक कढई तापत ठेवूया आणि त्यावर 3-4 पळ्या तेल घालून घेऊया आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे घालून घेऊया।
मोहरी जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेला सर्व कांदा घालून घेऊया. आपला कांदा थोडासा लालसर होऊन देऊया, तोपर्यंत परतवून घेऊया. आणि ज्यावेळेस तो लालसर होईल त्यावेळेस त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटोही सतत हलवून घेऊया. एकदम टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत त्याला परतून घेऊया. अशा प्रकारे याला परतण्यासाठी एक 5-7 मिनिट तरी लागतात. तोपर्यंत आपण त्याला परतून घेऊया. आता यामध्ये हळद घालून घेऊया, लाल मिरची पावडर घालून घेऊया आणि पुन्हा एकजीव करत त्याला परतून घेऊया. एक चमचाभर गरम मसाला ॲड करूया. अगदी थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून आपला मसाला जास्त करपणार नाही. एक 2 मिनिट परतून झाल्यानंतर आपण जे मिरची आणि लसूणचं वाटण केलं आहे ना, ते घालून घेऊया आणि पुन्हा मिक्स करूया. आता आपण इकडे हरभरे उकडून झाले की ते चेक करून घेऊया. तर सगळे उकडून झालेले आहेत बघा. आपण थोडे थोडे करून सर्व हरभरे कढईमध्ये घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालूया. जरा मीठ बेतानेच घाला, कारण आपण उकडतानाही थोडंसं मीठ घातलं होतं. शेवटी आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया.
आणि एक 10 मिनिट मंद आचेवर भाजी होऊन देऊया. आणि अशा तऱ्हेने आपली भाजी तयार झालेली आहे. आपण ही भाजी पुरी बरोबरही खाऊ शकतो किंवा चपाती बरोबरही खाऊ शकतो. लाईक, शेअर and subscribe my channel. Thank you.